हॅलो, नमस्ते, नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. कशाचं खूप मजेतच असणार. तर यावेळेस परत आलो आहे तुमच्यासाठी न्यू ब्लॉग घेऊन. आणि यावेळेस आम्ही चाललो आहे नॉर्थ साईडला. आणि सगळं तुम्हाला पहिले सांगणार आहे. आम्ही चाललो आहे उज्जैनला. सगळे म्हणजे मी आहे, अक्षय, बॅन्सी आहे आणि जे येणार आहेत कृणाल आणि भैया हर्ष, त्यांना पण तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. आता इथनं तर निघतो आहे मी आणि बाकीचे जसे अक्षय म्हणा, बॅन्सी म्हणा, उशीर झाला आहे ऑलमोस्ट आम्हाला थोडंसं निघाला. आणि काय असेल तर अपडेट नक्की देऊ तुम्हाला. तर तसं तुम्ही पाहिलं आम्हाला की आम्ही तिथनं निघालो होतो घराच्या इथनं. आता आम्ही आलो आहे भैयाला आणि कृष्णाला घ्यायला. तर ते आले की तुम्हाला नक्कीच दाखवतो कोण कोण जाणार आहे. आम्ही फक्त 5 जण जाणार आहे. आमची पाठी बघू शकता ही आमची गाडी आहे. आणि इथं आम्ही थांबलो आहे. तर आम्ही तर थांबलो आहे, दोघांचं वेट करतो आहे. आणि हा जो ब्लॅक टी शर्टमध्ये तो आहे प्रणव आणि हा वरून. आणि आम्ही तर थांबलो आहे भैयाच्या दुकानाच्या इकडे. ही त्याची दुकान आहे, तो वफेल कॉर्नर म्हणून नाव आहे त्याची, वफेलचं दुकान आहे. आणि एक्झॅक्ट मिस्टर किंगच्या साईडला आहे, जसं तुम्ही बघू शकता. आणि जसं ते आले की डायरेक्ट निघूया. जसं की तुम्हाला सांगितलं होतं, ते आले की तुम्हाला भेटून देऊ. पण आता आम्ही ऑलरेडी लेट झालो होतो, त्यामुळं आम्ही डायरेक्ट निघतोय आता. आणि इनफॅक्ट आता तरी अक्षय गाडी चालवतोय. तर असं काही प्लॅन नाही आहे सध्या तरी, कारण की कुठं थांबायचं आहे काय, पुढं थांबलो तर नक्कीच तुम्हाला अपडेट देऊ. आणि बघूया अक्षय आता कुठपर्यंत गाडी चालवतोय, कारण की तो आणि मीच चालवणार आहे. तर आता माहीत नाही कुठपर्यंत तो चालवतोय. काही अपडेट असेल तर नक्कीच शेअर करेल तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग सर्वांना. जसं की तुम्ही रात्री आम्हाला पाहिलंच होतं की आम्ही पुण्यात होतो आणि पुण्यातनं निघालो होतो. आता महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून एमपीत आलो आहे. आणि रात्रपासनं आतापर्यंत अक्षय कंटिन्यूस गाडी चालवतो आहे. आता प्लॅन आहे की थांबून कुठंतरी फ्रेश होऊ पहिले आणि नाश्ता करू. बघूया पुढं कुठं थांबतो आहे नाश्त्यासाठी. काय असेल तर नक्कीच तुम्हाला अपडेट देऊ. तर जसं की तुम्हाला बोललोच होतो, नाश्ता करण्यासाठी आम्ही कुठंतरी थांबणार आहोत. तर इथल्या लोकांना आम्ही विचारलं की महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये नाश्ता आम्हाला कुठं भेटेल का. तर त्यांनी सजेस्ट केलं आहे आम्हाला की राजवाड्याच्या इकडं प्रशांत हॉटेल आहे, जिथं महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये आपल्याला नाश्ता भेटतो. महाराष्ट्रामधनं कोण पण जात असेल तर नक्की व्हिजिट करा प्रशांत हॉटेलला. एक्झॅक्ट राजवाड्याच्या इकडे कोणाला पण तुम्ही विचारू शकता प्रशांत हॉटेल. तर आपलं हॉटेल कधीपासून इकडं? 1949. ओके. 1949 काका आले आणि माझे वडील दोघं भाऊ आले आणि त्यांनी चालू केलं. पुढे इंदोरला चालू करणारे फाउंडर आहे. हां हां हां. आम्ही आलो तिकडे महाराष्ट्रातला रायगड जिल्हा. रायगड जिल्हा. रायगड जिल्हा पहिले कुलाबा जिल्हा होता, नंतर रत्नागिरी झाला होता, नंतर आता रायगड झाला आणि निजामपूर आमचं गाव. ओके. इथं ॲड्रेस सांगता आपलं हॉटेल? राजवाड्यावर आहे प्रशांत हॉटेल. राजवाडा कोणाला विचारलं प्रशांत हॉटेल, कोणी तुम्हाला इथे आणून भेटेल. चालेल. खूप भारी होतं म्हणजे इनफॅक्ट आपल्या माणसाला भेटणं इथं खूप. अरे नाही, खूप छान वाटलं. आपल्या तिकडनं आलेले सगळे महाराष्ट्रातले आम्ही स्वतः. धन्यवाद. काय असेल तर नक्की आम्हाला. जय महाराष्ट्र. जसं की तुम्ही पाहिलंच त्या काकांना किती एक्सायटेड होते आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला भेटायला तिथं MP मध्ये. तर आता चाललो आहे नाश्ता करून डायरेक्ट उज्जैनला. तर जसं की तुम्ही पाहिलंच आम्हाला, आम्ही उज्जैनमध्ये एंट्री केली. त्यानंतर सगळ्यात पहिले हॉटेल शोधलं आसपास मंदिराच्या. आणि मग त्यानंतर डायरेक्ट आराम केला, कारण की आम्ही कंटिन्यूस गाडीमध्ये होतो. आणि अक्षय तर खूप दमला होता, कारण की तो कंटिन्यूस गाडी चालवत होता. फक्त 2 हॉल्ट होते, एक महाराष्ट्रात आणि डायरेक्ट MP मध्ये, जिथं आम्ही नाश्ता करत होतो. आता सगळे उठले, झालो आहे फ्रेश सगळे. आता निघालो आहे मंदिराच्या दर्शनासाठी. तर साधारण जिथनं आता आमचं हॉटेल होतं तिथनं 10 ते 15 मिनटं लागतात मंदिराच्या इथं बाय वॉकिंग. आणि कधी रिक्षा करायची असेल तर इथं इलेक्ट्रिक रिक्षा आहे, जे 10 रुपये घेते मंदिरापर्यंत. आणि चाललो आहे आता मंदिराच्या दर्शनासाठी. काय असेल तर नक्कीच अपडेट शेअर करू तुमच्यासोबत. तर आता आपण मंदिराच्या इथं ऑलमोस्ट आलो आहे. आणि हे मंदिराच्या बॅक साईडचं आहे. ऑलमोस्ट आपण आता चाललो आहे एंट्रन्सला मंदिराच्या.
तर पहिले असं डिसाईड केलं की थोडंसं बाहेरचं आपण मंदिराच्या इकडं बघून घेऊ म्हणजे, आणि त्यानंतर कसं पुढं दर्शनाला जायचं आहे ते सगळं दाखवणार तुम्हाला. काही पण अपडेट असेल तर नक्की स्टे ट्यून फॉर दॅट. तर जसं आम्ही मंदिराच्या परिसरात चाललो होतो पुढं तर सगळ्यात पहिला आपल्याला लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता दत्त महाराजांचं मंदिर दिसतं आम्हाला, आणि त्याच्याच थोडं पुढं गेलो की राईट हँड साईडला गणपती बाप्पांचं मंदिर आहे, आणि पुढं जाता जसं थोडं गेलं की लेफ्ट हँड साईडला म्हणजे जिथनं आम्ही गेलो लेफ्ट हँड साईडला तिथनं एंट्रन्स आहे मंदिराचं. इनफॅक्ट तिथनं पूर्ण मंदिर स्टार्ट होतो, ते आता डेव्हलप करतात, ते काहीतरी काम चालू आहे मंदिराच्या तिकडं खूप सारे मूर्त्या आपण बघितले ते पण व्हिडिओमध्ये, म्हणजे उज्जैनमध्ये येणं आणि ते सगळं एक्सप्लोअर करणं खूप मजा, म्हणजे ड्रीम कम ट्रू होतं आमचं सगळ्यांचं. तर इथले जे मूर्त्या आहेत हनुमानजीचे, बाकी खूप सारे जणांचे, खूप म्हणजे देवांचे खूप चांगले आहेत. हे एंट्रन्स आहे, बॅरिकेड तुम्ही बघू शकता, बॅरिकेडच्या लेफ्ट हँड साईडला तिथनं लाईन लागते आतमध्ये दर्शनासाठी. हे मूर्त्या आहेत जे त्यांनी डिझाईन केले, खूप सुंदर आहेत, खूप सुंदर. आणि लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे, आतमध्ये आपल्याला जायचं आहे. जसं तुम्हाला सांगितलं लेफ्ट हँड साईडला बॅरिकेडच्या इकडं लाईन लागते. हे चालले आहेत पुढं दर्शनासाठी. सगळ्यात पहिले हे दर्शन करणार आणि तुम्हाला एंट्रन्स पण दाखवतो कुठनं आपल्याला जायचं आहे आतमध्ये दर्शनासाठी. तर हे समोर आणि हा द्वार आहे, इथनं आपल्याला एंट्रन्स आहे, पण त्यासाठी आपल्याला लाईनीत लागावं लागेल. तर जसं की तुम्हाला सांगितलं लाईनीत लागून आपल्याला दर्शन करायचे, तर आम्ही स्टार्ट झालो आहे, लाईनीत लागलो आहे आता आम्ही सगळे. आणि जाता जाता महाकालेश्वरचे दर्शन झाले, ते पण तिथल्या LED वर. आणि जसं की तुम्हाला सांगितलं होतं मोबाईल अलाउड असेल तर नक्कीच तुम्हाला आतमधलं पण दाखवलं असतं, पण मोबाईल इथं अलाउड नाही आहे. मोबाईल इथल्या काउंटरवर कलेक्ट करतात. येता आम्हाला रात्र झाली आणि त्यानंतर हा व्ह्यू रात्रीचा खूपच ऑसम होता. आणि सगळ्यात मेन गोष्ट, नवरात्रीचे उपास चालू होते. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं दांड्या खेळतात, हे करतात, इथली आपल्याला प्रथा माहीत नव्हती MP मध्ये. तर जसे की आम्ही दर्शन करून निघालोच होतो मंदिराच्या बाहेर त्या बाजारात मंदिराच्या बॅक साईडला, तर येता आम्हाला हे नवरात्रीत काहीतरी वेगळं दिसलं आहे, जे रॅली होती त्यांची नवरात्रीची. तर हे पण खूप मस्त होतं, नक्कीच बघा. अजून याच्या पुढं काही अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला दाखवतो. तर जसं की तुम्ही पाहिलंच आम्हाला, आम्ही तर थांबलो होतो ही रॅली बघत. तर बघता आता असं डिसाईड केलं की चला आता कुठंतरी जाऊया जेवायला. मग इथलं सगळ्यात फेमस बाजार आहे MP मध्ये, सरफा बाजार, तिथं जाऊ असं डिसाईड केलं. तर आता असं प्लॅन आहे की इथनं आम्ही डायरेक्ट जाणार आहे हॉटेलवर आणि मग गाडी घेऊन निघूया सरफा बाजारला. काही अपडेट असेल तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करू. तर जसं की तुम्हाला सांगितलं हॉटेलवर जाऊन डायरेक्ट गाडी घेऊन सरफा बाजारला येणार आहे. आणि आता आलो आहे आम्ही सरफा बाजारला. इथं तुम्ही बघू शकता खूप व्हरायटीज ऑफ फूड आहे, म्हणजे स्टार्टरपासून तर मेन कोर्स आणि डेझर्टपर्यंत. इथं फक्त हा बाजार रात्रीच भरतो, कंटिन्यूज, म्हणजे रोजच रात्री भरतो सरफा बाजारमध्ये. तर बघूया आता ह्याच्यानंतर काही अपडेट असेल तर नक्की तुमच्यासोबत शेअर करू. तर इथं असा प्लॅन आहे की अक्षय आणि बॅन्सी काहीतरी खाणार आहे आणि आम्ही आता शोधतोय खिचडी, कारण की माझ्यासोबत बाकी 2 जणांचे उपास होते नवरात्रीत. तर खिचडी भेटल्यानंतर काहीतरी खाऊ आणि मग निघूया घरी.
जाऊया घरी, म्हणजे आता आपण डायरेक्ट जाऊया आपल्या हॉटेलवर. आता आम्ही खूप जास्त जमलो आहे सगळेच जण. तर मी हा जो उज्जैनचा ब्लॉग आहे हा इथेच एंड करतो. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.